अंतिम सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या समोर होता आजच्या दिवसातील स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये धोत्रे या दोन संघादरम्यानची मॅच. अंतिम सामना पहिलाच बॉल प्रवीण पथारेचा पहिलाच बॉल कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आणि नॉन स्ट्राईक एंड वरती धोक्याची घंटा होती परंतु दोन यशस्वीरित्या पूर्ण दोनच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश होत असताना कॅच ड्रॉप केली. हाफ चान्स होता फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि अशा परिस्थितीत फलंदाजाला जीवनदान मिळतंय. आमच्या पाहुण्यांचा सत्कार समारंभ आपण व्यासपीठावरती होत असताना पाहताय. स्लॉट मध्ये बॉल फटका चांगला मिड ऑनला मिस फिल्डिंग. बॉल थांबणार नाहीये जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो या मॅचचा पहिला दर्जेदार चौकार. तिसरा बॉल क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल खेळायचा होता. बॉलला वेग प्रचंड होता आणि त्याच कारणास्तव बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पेसनं बीट केलाय बॉल. जबरदस्त पेस होता या बॉलवरती. प्रवीण पथारेनं तिसरा बॉल निर्धाव फेकलाय. 3 बॉलमध्ये धावसंख्या 6. 3 ओव्हरची मॅच. क्रॉस द बॅट पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मिड विकेट मध्ये वेगानं बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. मारुती बॉल उचलतायत फेकतायत. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. जबरदस्त फिल्डिंग. काऊ कॉर्नर झोन पासून मिड विकेट पर्यंतचे अंतर गाठत हा बॉल उचलला आणि फेकला मारुती यांनी आणि एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते ती 7 या अंकावर. सलामीच्या भूमिकेत आज बदल केलाय धोत्रे संघानं. सातत्यानं गणेश रसाळ यांना आपण पाहिलंय परंतु आता त्यांना थोडे लांब ठेवण्याचं काम केलंय. हवेत बॉल लॉंग ऑफ मध्ये अप्रतिम कॅच. रोहितनं पकडलाय सुरेख झेल आणि इथून मात्र संपतोय बॅटर हर्षदचा खेळ. कमॉन डीजे. शेवटचा बॉल लोवर फुल टॉस. काऊ कॉर्नर झोन मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एकच धाव मिळते. जबरदस्त फिल्डिंग राहिली या मॅच मध्ये. स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 1-8 या धावसंख्येवरती. स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाच्या अगेन्स्ट करत असताना प्रथम बॅटिंग करत असताना टीम धोत्रे संघाची धावसंख्या आहे ती 1-8.
प्रत्येक षटकारासाठी या मॅच मध्ये 100 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय अमोलजी देशमुख यांच्या वतीनं पारितोषिक येते. प्रत्येक षटकारासाठी दोनही संघांच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. 100 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारामागे. एका षटकात धावसंख्या 8. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती आजचा दिवस खऱ्या अर्थानं ज्याच्या नावावर राहिलाय अर्थातच मारुती बॉलिंग मार्क वरती येत आहेत. पहिलाच बॉल क्रॉस पॅट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर डाऊन द बॉल आले संभाजी पथारे सर यांनी सोडले कॅच ड्रॉप केली आहे आणि इथून धाव मिळते या बॉल वरती. ती 1-1च्या मदतीनं धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 3 षटकांचा सामना आहे. मागील मॅच मध्ये तब्बल 46 धावा जमवल्यात स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाने आणि त्यांच्या अगेन्स्ट केलं असताना मोठी धावसंख्या उभारावी लागेल ती धोत्रे संघाला देखील. निर्धाव चेंडू आहे. व्हेरिएशन करत असताना स्लोवर वन धीम्या गतीनं बॉल टाकला. बालामाली यांनी जर विकेट घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय रामचंद्रजी मिनमिन यांच्या शुभ हस्ते. दरम्यान बॉल चाललाय 22च्या स्वरूपामध्ये. थर्ड मॅन मध्ये येतोय चौकार. माजी सरपंच आदरणीय रामचंद्रजी मिनमिन यांच्या शुभ हस्ते पारितोषिक होतं 500 रुपयांचं कॅश प्राइज. तीन बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 13 या आकड्यावरती. अखू टप्प्याचा बॉल, मोठा फटका हवेत. अनिल जज करत असताना कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. लॉंग गॉन मध्ये पकडलाय कॅच. आकाश मात्र होतोय बाद. से जो बॅटर खरं तर यशस्वी राहिलाय धोत्रे संघाचा, त्या बॅटरला थोडं थांबून ठेवलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय गणेश रसाल बॅटिंग मार्क वरती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरामध्ये. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज होता आदरणीय माजी सरपंच रामचंद्रजी मिनमिन यांच्या शुभ हस्ते. जबरदस्त बॉल समजलत नाही फलंदाजाला. दुविधा मनस्थितीमध्ये कोणत्या दिशेने खेळावा बॉल उत्तर नव्हता फलंदाज गणेशकडे आणि निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धावसंख्या थांबते ती 13च्या घरामध्ये. अंतिम बॉल या षटकातील स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. दिशा खराब पंच सांगत असताना व्हाईट बॉलची सांगता करतायत. पंचाचा निर्णय अंतिम राहील. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. त्यामुळे टाइम वेस्ट करू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. आणि रिव्ह्यू साठी देखील टाइम असेल पंच. आपण देखील दोनही पंचांना मी विनंती करतोय त्या वेळेनुसार खरं तर रिव्ह्यू घेणं अनिवार्य आहे. रिव्ह्यू घेतलाय खरं तर व्हाईट बॉल नाहीये यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमनं अंजपनं चेक इन केलं जाईल. 10 सेकंदाचा खरं तर रिव्ह्यू टाइम असतो. रिव्ह्यू घेण्यासाठी आपण 10 सेकंदाचा वापर करू शकता. ते संपल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही.
फेअर डिलिव्हरी, वाईट बॉल नाहीये. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय टीम स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाचा. निर्धाव चेंडू आहे. 2 षटक संपले, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरामध्ये. आता अंतिम आणि शेवटचं षटक बाकी आहे. कानूर संघ आपण आल्याची नोंद आपण आयोजकांपर्यंत पोहोचवा. यानंतरचा सामना सेमीफायनल नंबर 2 मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय स्वर्गीय तिखंडे 11 गणेगाव संघ. स्वीप काढण्याचा प्रयत्न, पॅडवरती बॉल वेगानं आदळतोय. पंचांचं बोट आकाशाकडे, लेग पिपोरची शिकार आणि इथून मात्र धक्का लागतोय टीम धोत्रे संघाला. LBW साठी रिव्ह्यू नाहीये, त्यामुळे फलंदाज होतोय बाद. पंचांचा निर्णय इज लास्ट डिसिजन, इज फायनल डिसिजन, त्यामुळे फलंदाज होतोय बाद. मध्ये आणखी एक विकेट जर मिळवला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय विलाची मोडक यांच्या शुभ असते. अनिल गोलंदाजी मार्क वरती, पहिल्याच बॉल मध्ये विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरात. निर्धाव चेंडू, जबरदस्त बॉल. टर्न अंपायरची मागणी केली आहे. पुन्हा एकदा बॉल गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय, त्यामुळे स्वतः ऑनफिल्ड अंपायर आपण आलात तरी चालेल. स्वतः ऑनफिल्ड आपण आलात तरी चालेल. आदरणीय आमचे देहूबुवा दलवी यांना मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन असतं. आपलं सहर्षमय स्वागत. फेअर डिलिव्हरी, योग्य तो रीतीनं बॉल रिलीज केलाय गोलंदाजानं. ऍक्शन वरती कदाचित हा आक्षेप घेण्यात आला होता बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. सुनील नारायणला देखील आपण पाहिलंय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही वर्ष बाद होत असताना. फुल टॉस बॉल होता, संधी होती धावा जमवण्याची. डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस. रन आउटची शिकार, आणखी एक धक्का. अडचणीत ग्रस्त असताना पुन्हा अडचणीत जाऊन पोहोचलाय. धोत्रे संघाला लागतोय महत्वाचा धक्का. गणेश रसाळ निराश पावलांनी हॅज टू डिपार्ट. थँक्यू डीसे. 13 या धावसंख्येवरती धावफलक अडकलंय. धावसंख्या 13 असताना फलंदाज बाद झाले 4. बॉल संपले, त्या षटकातील 3 धावा जमवाव्या लागतील या 3 बॉल मध्ये येणाऱ्या. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये प्रवीण उपस्थित आहे. कोणतीही चुकी नाहीये. सेफली हँड बॉल उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळतीये सिंगलला धावसंख्या 14 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ बाकी अजूनही.
खोलात टाकलाय बॉल यार्कर लेन. जबरदस्त बॉल फेकलाय अनिलनं. एकतर कंप्लीट दुसरीसाठी निघालेत. लेझी क्रिकेट तू तू माईची गफलत थोडस फंबल. तिसरीसाठी निघालेत. एक एक धाव महत्वाची असं असताना 3 धावा जबरदस्त रीतीनं जमवल्या त्या दोनही फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोचली ती 16च्या घरामध्ये, आता 17च्या घरामध्ये माफ करा. आणि अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. अंतिम धावसंख्या आहे ती 17च्या घरामध्ये. अंतिम बॉल या इनिंगचा. अनिलचा बॉल पॅडवरती आदळतोय वेगानं. एक तर कंप्लीट केली. बेल्स ऑफ झाल्यात. दुसरीसाठी निघालेत आणि दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. एकच धाव ऍड होईल. धावसंख्या पहिलं सत्र संपल्यानंतर जाऊन पोहोचली ती 18च्या घरामध्ये. 6च्या इकॉनॉमीनं आता येणारे 18 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे सेमीफायनल नंबर 2 मध्ये पोहोचण्यासाठी टीम स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाला. आदरणीय देहूबुवा दलवी यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतो बा. मारुती यांच्यासाठी पारितोषिक होतं 500 रुपयांचा कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झाले त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या कारण 2 एक्स्ट्रा सामने आपल्याला आज खेळवायचे. फार जबरदस्त बॉलिंग राहिली स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाची या मॅच मध्ये. 19चं टार्गेट. चला 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. 19चं लक्ष्य. मापक असं आव्हान आहे. टॉस जिंकून खरं तर फिल्डिंग स्वीकारली होती टीम स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाने आणि ते घेतलेला फिल्डिंगच्या निर्णयावरती जबरदस्त अंमलबजावणी केली. टोटल 18 वरती अडकवलंय ते धोत्रे संघाने. आता 19 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा सेमीफायनल नंबर 2 मध्ये पोहोचण्यासाठी मारुती आणि प्रवीण सज्ज होत आहेत. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. करतल मागील 2 वर्ष या स्पर्धेचा चॅम्पियनचा किताब आणि सलग तिसऱ्यांदा चॅम्पियनची हॅट्रिक होईल का यासाठी आता 18 बॉल 19 करत दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी डिफेंडिंग चॅम्पियनला 19 ची आवश्यकता आहे आणि धोत्रे संघाला त्या 19 धावा वाचवायच्यात. प्रेशर मी म्हणेल तर जास्तीत जास्त धोत्रे संघावरती आहे कारण 19 धावा या फार काही जास्त नाही आहेत. परंतु क्रिकेटमध्ये कधी काही घडेल काय बिघडेल आपण सांगू शकत नाही. तुमचे प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. प्रयत्न करावे लागतात. क्षेत्र कोणतेही असो प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कष्टाचं यश कधीच मिळत नाही आणि यशापर्यंत पोहोचण्यासाठी कष्टाशिवाय पर्यायच नाहीये आणि कष्ट आता करावे लागतील दोनही संघांना. 19 ची गरज एकीकडे तर 19 धावा वाचवायच्या. पंचांना आमच्या विनंती आहे कृपया करून सामने आपण स्पीडअप करा. अगदी अंतिम टप्प्यात या स्पर्धेच्या आपण पोहोचतोय. एकोणीस धावा या जमवायच्यात.
सेकंड इनिंग मध्ये पूर्वार्धाच्या खेळात 18 धावा जमवल्यात, उत्तरार्धाच्या खेळात 19ची गरज आहे. बॉलची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. कानोर संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. अठरा बॉल 19 लक्ष्य. बॉलिंग मार्क वरती आकाश, ऑन स्ट्राइक मारुती. पहिलाच बॉल लिव्ह करत असताना लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. ऑफिशियल केतन सर सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 1 अंकावरती 18 अजूनही हवं आहे. 19चं टार्गेट आणि लक्ष कमी असताना देखील या एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला थोड्याशा महागड्या ठरू शकतात. आकाश बॉलिंग मार्क वरती. आकाशचा बॉल पुढ्यात टाकला. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर झोन मध्ये. महत्वाचा धक्का. मॅन इन फॉर्म. आजच्या दिवसामध्ये ज्या बॅटरनं एक प्रतिहल्ला चढवलाय त्या बॅटरला थांबवण्यात आलं यश. मारुती हॅज टू डिपार्ट. कमबॅक करण्यासाठी आता फार चांगले गोलंदाजी असणं गरजेचं आहे धोत्रे संघासाठी. दुसरा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. दिशा इथे पाहावी लागेल. पंच सांगत असताना पुन्हा एकदा लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. 1 मोर व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्या आहे ती 2च्या घरामध्ये. या एक्स्ट्राच्या धावांना तुम्हाला थोड्याशा महागड्या ठरू शकतात, कारण ज्या पद्धतीनं आपण पाहताय 19 धावांचा पाठलाग करायचा. एखादा मोठा फटका संपूर्णपणे मॅच खुलट होईल. खोलात टाकलेला बॉल त्यावरती आक्रमकता दाखवत असताना संभाजी पथारे सरांच्या बॅट मधून काऊ कॉर्नर लावतोय. ब्लास्ट सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. शॉट अटेम्प्ट केला होता. इथे व्यवस्थित बॅट वरती येऊ शकलेला नाहीये. मिड विकेट मध्ये हा बॉल क्षेत्ररक्षक उचलतोय, फेकते तोपर्यंत मिळते सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. बॉल संपले 3. स्ट्रेट ऑन द ड्राइव्ह. नेत्र दीपक फटका. साइड स्क्रीनच्या अगदी जवळून बॉल निघून जाईल प्रवीण पथारेच्या बॅट मधून. आणखी एक दर्जेदार रौद्रात्मक चौकार. काय खेळ राहिला स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप संघाचा. डिफेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेचे आणि ते दाखवत असताना यावर्षी डिफेंडिंग चॅम्पियनचा दम. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 13च्या घरात. विजयाचा षटकार. लॉंग लेगला भेदत छेदत चाललाय बॉल. आउट ऑफ द पार्क. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार.